नमस्कार. DMP न्यूजमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण आलो आहोत पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज येथील कार्यरत असणारे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे HOD हेड त्रिभुवन सर, आज आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपलं नाव काय सर? माझं नाव बाबासाहेब त्रिभुवन. आज पंचगंगामध्ये तुम्ही म्हणजे कोणत्या पोस्टवर कार्यरत आहात? मी पंचगंगा शुगर फॅक्टरीमध्ये इन्व्हेंटर ऑफिसर म्हणून मी इथं कार्यरत आहे. एन्व्हायरमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर नक्कीच इथली पूर्ण पर्यावरणाची किंवा इथल्या सभोवलत्या भागाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे. तर आजचा जो कार्यक्रम आज इथं आपण साजरा करत आहोत, या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात तुम्ही एक असं काय संदेश देऊ शकता की आज सर्वसामान्यांनी आपल्या या समाजामध्ये कसं पर्यावरणाच्या विषयी तुम्ही महत्त्व पटवून देऊ शकता? सर, ॲक्च्युली मी पर्यावरणाचा विद्यार्थी असल्यामुळे माझं संशोधनही पर्यावरणामध्ये चालू आहे. माझ्या संशोधनाचा टॉपिक आहे कन्झर्वेशन मेजर्स ऑफ हिस्टॉरिकल सलीमाली लेक करस्पॉन्डिंग टू इट्स बेंटिक झोन. म्हणजे मला पाणी जे आहे, पाण्याची क्वालिटी त्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. या दिवशी संबंध जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो. परंतु आज पृथ्वीचं टेम्परेचर हे दिवसेंदिवस खूप वाढत आहे. याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये आपलं अर्बनायझेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे आणि याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेमध्ये जास्त झालेलं आहे आणि वृक्षतोड ही खूप प्रमाणात होत आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली. तर आपल्याला आता वृक्षारोपणाचा जो संकल्प आहे तो केंद्र शासनाचा आहे, राज्य शासनाचा आहे आणि सामाजिक म्हणून आपल्या सर्वांनी याची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि ह्या क्रांतीतून आपल्याला निसर्गाचं संवर्धन करावं. म्हणूनच नैसर्गिक जे सोर्स आहेत, हवा, पाणी, जमीन, याचं संवर्धन करून आपल्याला येणाऱ्या पिढीला ते सस्टेन करून द्यावं लागेल. नाही तर सगळेच जर आपण युटिलाइज केले तर आपण येणाऱ्या जनरेशनला काहीच देऊ शकणार नाही. म्हणून आजचा हा कार्यक्रम जो पंचगंगा शुगर फॅक्टरी मालगाव तालुका वैजपूर छत्रपती संभाजीनगर इथे जो संपन्न झाला आणि असा सहभाग सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी वर्गाने नोंदवला, एकदम आनंद झाला. तर नक्कीच तुमच्या भावना आम्हाला नक्कीच समजल्या. तर विशेष गोष्टी या मला आनंद वाटतो. या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तुम्ही या वृक्षारोपणाचं महत्त्व समजवलं. जो एन्व्हायरमेंट आहे यासाठी आपण पुढल्या पिढीला काय देऊ शकतो हे आज फार महत्त्वाचं. वृक्षारोपण करणं म्हणजे फक्त तिथपर्यंत मर्यादित न ठेवता त्या वृक्षाचे संवर्धन कसं होईल आणि त्याचबरोबर पोल्युशन आपण कसं थांबवू शकतो. जी गोष्ट आहे जी प्लास्टिक आपण ती फक्त एकदाच वापरायला लागते. रिपीट त्याच्यामध्ये प्रदूषण होतं. आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे की वृक्षारोपणाची खरंच काळाची गरज आहे. त्याचबरोबर असणारं हवा असेल, पाणी असेल, माती असेल, या गोष्टीला आपण जपणं तितकंच गरजेचं आहे. तरच हा निसर्ग आपल्याला साथ देईल. जर आपण निसर्गावर जर प्रेम केलं तर निसर्ग आपल्यावर पण खूप मोठं प्रेम करेल किंवा भरभरून प्रेम करेल. त्यासाठीच आज आपण बघतोय या पंचगंगा शुगर पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हा कार्यक्रम मोठ्या आनंद उत्साहात साजरा होत आहे. तर पाहूयात. सर्वांना विनंती करतो की या प्रतिज्ञेसाठी सर्वांनी उभं राहावं. मी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या प्रिय वसुंधरेचे संरक्षण करीन. मी निसर्गाच्या सर्व घटकांचा आदर ठेवीन आणि त्यांचे संवर्धन करीन. मी प्रदूषण कमी करण्यासाठी औचित्य साधून आपण आज वृक्षारोपण या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक, कार्यवाहक, त्याचबरोबर त्याला सर्व खातेप्रमुख, त्याचबरोबर अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग यांना मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. वृक्षारोपण जर म्हटलं तर याबद्दल त्रिभुवन सर यांनी खूप अशी लाख मोलाची आपल्याला माहिती सांगितली. त्याचबरोबर आज आपण बघतो जी इंडस्ट्रीज असेल या ठिकाणी खूप खूप मोठे कारखाने उभारले जातात. पण या ठिकाणी जर बघितलं एन्व्हायरमेंटचं तिथं कुठलंही असं काही व्यवस्थित डेव्हलप नसतं. फक्त काय असतो, एक उद्योग सुरू होतो पण
त्या पलीकडे जाऊन जर बघितलं आपल्या पंचगंगामध्ये, तर पहिलं त्यावर भर दिलेला आहे. त्यासाठी मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो. कारण आज आपल्या या पृथ्वीला किंवा आपल्या या जगाला वाचवण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन. आपलं पर्यावरण संवर्धन. विशेष गोष्ट म्हणजे आज आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया की किमान आपल्या घरातील एक सदस्य याप्रमाणे दरवर्षी आपण एक जरी झाड लावलं तरी आपण या जगाला सुफलाम बनवू शकतो. त्याचबरोबर आपल्या भारत देशाला आपण या एन्व्हायरमेंटमध्ये वाचू शकतो. तर इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे.